देवा माझ्या बाबाला ओवाळून डोळे भरीन पाहीन तुला, ओवाळून डोळे भरून पाहीन तुला, पिढा पिढा तुझी सारी घेईन मला, दोन जीवातून धागा एक मोहिला. इच्छा आहे बाची बरोबर विवाह करण्याची पद्धत आहे आपल्याकडे. ऐकावं लागेल बहिणीच. काही भाच्याने मामा म्हणावं आणि जगानं सद्गुरु बाळू मामा म्हणावं. नाही जमायचं हे, करावं लागल. आणि मग मेवण्याला सांगितलं करावं लागल ना, याच मंडपात साधूच्या शब्दाला किती ताकद आहे ना, ते अनुभूती आल्यावर कळत. एक मुद्दा सांगू का बारीक, बघा पटलं तर सांगू ना. कोण्याही माणसाला तुम्ही जर साधं समजत असाल तर आधी त्याचा अधिकार तपासा. कुठल्याही माणसाला साधन किरकोळ समजू नका, आधी त्या माणसाचा काय तपासा अधिकार. साम नावाचा कृष्णाचा मुलगा होता. कोणाचा पोरगा? कृष्णाचा पोरगा, त्याचं नाव साम. साधूची चेष्टा केली त्यानं. माणसाला तीन गोष्टी एकत्र मिळून आहेत, तारुण्य, सत्ता आणि संपत्ती. या तीन गोष्टी एकत्र मिळून आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या पोराला ना कमीत कमी तुमचं पोरग त्याच्या पायावर उभा राहीपर्यंत तुमचा इन्कम सोर्स माहित होऊ देऊ नका, तुमच्या जमिनी माहित होऊ देऊ नका, तुमचे गुंठे माहित होऊ देऊ नका. नाही तर ते काही कमवत नाही. ते म्हणतात पापाचं होय, रस्त्याच्या कडेला रोड टच दोन्ही कलर. मग ते मरायचीच वाट बघत. अण्णा मेला ना, अण्णा मरायचीच वाट बघत. एकदा अण्णा मेला की मग बॅनर लावून प्लॉटिंग पाडतो, जाऊन फार प्लॉट विकणे आहे. म्हणून तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी एकत्र मिळून आहेत. सामाला या तीन गोष्टी मिळाल्या. सुंदरही होता तो, देवाचं पोरग आहे, सुंदर असणार. आणि लक्ष्मी आहे. तर पैसा, लक्ष्मी सहकारी बँकेचा अध्यक्षच होता तो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी बळवट. एवढा सुंदर देव. आणि तो देव आठवला आणि साधूला चेष्टा केली. साधूची पोट वाढवलं, चिंध्या कोंबड्या पोटात, आणि सांग म्हणे काय होईल. साधू म्हणे मुसळ होईल. त्याच मुसळाने कृष्णाच्या कुळाचं वाटोळ केलं. आणि म्हणून साधूची चेष्टा करू नये. परिणाम असा झाला, गंगाप्पा किनारे सद्गुरु संत बाळूमामांचा मेहुणा जावं लागलं. 9 वर्ष स्वतःचा संसार नाईलाजानं केला. आणि जगाच्या कल्याणात संतांची विभूती बाळूमामांनी आहे. पांढर शुभ्र धोतर, शुभ्र अंगारका अंगामध्ये, डोक्याला पांढरा शुभ्र फेटा किंवा रुमाल, त्याची टोपी, एवढा सुंदर फेटा, त्याला पिवळी किनार, हातामध्ये घुंगराची काठी, खांद्यावर घोंगडं. काय सद्गुरु संत बाळूमामांचं रूप देखणं, किती सुंदर बाळूमामा देखणे. बाळूमामांकडे पाहिलं ना, असं वाटायचं की कृष्णाकडे पाहतो आम्ही, विठ्ठलाकडे पाहतो आम्ही, रामाकडे पाहतो आम्ही. ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांचं एकत्र समीकरण म्हणजे सद्गुरु संत बाळूमामा. काय सुंदर दिसायचे ते तेज, ते सौंदर्य, ते कर्तबगारी, ते तपाचं तेज सद्गुरु बाळूमामांच्या चेहऱ्यावरून ओसंडून व्हायचं. निघाले जगाच्या कल्याणाकरता. सद्गुरु संत बाळूमामा
हरगट्टीला